हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा हा अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यामध्येही आपल्याला अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी आली आहे. तर ही चतुर्थी म्हणजे आपल्यासाठी खूप खास दिवस आहे. या दिवशी तुम्ही जितकं तुम्ही गणपती बाप्पाला तुमच्याकडनं इच्छा म्हणजे मागताल तेवढी आपली इच्छा भरभरून पूर्ण होत असते. तर आपल्याला ह्या गणपती बाप्पाची आपल्याला ह्या अधिक महिन्यामध्ये जी आलेली संकष्ट चतुर्थी, तर आपल्याला खूप सेवा करायची आहे. तर त्याची सेवा कोणची करायची? तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा ही संकष्ट चतुर्थी म्हणजे आपले जे संकट आहे ते आपले निवारण होत असते, ही संकष्टी चतुर्थी असते. ह्या दिवशी तुम्ही जितकी सेवा करताल, तितके आपले संकट निवारण होत असतात. जे काही तुमच्या घरामधल्या अडचणी असतील, अडथळे असतील, जे आपण सेवा केल्याने निघून जातात. घरात वातावरण सकारात्मक तयार होते. तर आपल्याला त्या दिवशी काय करायचंय? तर संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला सकाळीच आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर आपल्याला ती तामणात ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांना अभिषेक करायचा पंचामृताने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकालेषु सर्वदा. हा मंत्र म्हणून आपल्याला म्हणजे गणपती बाप्पावर अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पाला अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने परत अंघोळ घालून परत पुसून आपल्याला देवघरात ठेवायची आहे. आणि देवघरात ठेवल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला लाल फूल फार प्रिय आहे, तर आपल्याला जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे. तुम्हाला जास्वंदाचं मिळालं तर ठीक आहे, नाहीतर लाल फूल कुठलंही तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता. लाल फूल अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला गंध, अक्षदा तर हे अर्पण करायचेच आहे. लाल फूल केल्यानंतर तुम्हाला तिथं गणपती बाप्पांसमोर जानवं आणि एक समजा ₹10चं नाणं म्हणा, ₹11 असे ठेवून आपल्याला जानवं, खारी पाणी, गूळ समजा असं गूळ खोबरं आपल्याला हे ठेवायचं आहे गणपती बाप्पांपुढे अभिषेक झाल्यानंतर विड्याच्या पानावर. हे आपल्याला अभिषेक झाल्यानंतर मग आपल्याला सगळ्या देवांची पूजा झाल्यानंतर सगळ्या देवांना हळद-कुंकू, अक्षदा अर्पण करून, फुलं अर्पण करून आपल्याला आरती करायची आहे गणपती बाप्पांची. तर गणपती बाप्पांची आरती तुम्ही तुमच्या इच्छेने कुठलीही आरती म्हणू शकता. गणपतीची बाप्पाची आरती झाल्यानंतर तुम्हाला तो जो प्रसाद आपण गूळ खोबऱ्याचा ठेवलाय सकाळी अभिषेकाच्या वेळेस, तो सगळ्यांना वाटप करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी आपण संकष्टी चतुर्थी म्हणून दिवे लागायच्या वेळेस सुद्धा आपण ही पूजा करू शकतो. तर त्या दिवशी तेव्हा संध्याकाळी तुम्हाला नुसतं नामस्मरण करायचं आहे. जो काही तुम्हाला जे गणपती अथर्वशीर्ष म्हणता येत असेल तर ते ठीक आहे. नाहीतर मोबाईलवर लावून तुम्ही अभिषेक करू शकता आणि सगळं हे झाल्यानंतर आपल्याला रात्री मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तेव्हा आपल्याला 21 मोदक करायचे आहे. गूळ खोबऱ्याचे मोदक तुम्ही करा. तुम्हाला जसे समजा यथाशक्ती तुम्ही जे मोदक करताल ते मोदक ठेवून तुम्ही आपल्याला आरती झाल्यानंतर ते मोदक आपल्या घरातल्या सगळ्यांनी घ्यायचे आहे. आणि जे सगळ्या घरामध्ये जेवढे मंडळी आहेत तेवढ्यांनी जर अक्षता गणपतीला वाहिल्या, लाल फूल वाहिलं, तर ज्या काही त्यांच्या मनातल्या इच्छा असतील, ज्या काही असेल तर त्या पूर्ण होतात. कारण ही अधिक महिन्यातली संकष्टी चतुर्थी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि आपल्यासाठी गणपती बाप्पांची सेवा घडणं ही साठी सुवर्ण संधीच आहे. कारण गणपती बाप्पा आपलं कुठलंही संकट आपलं ठेवत नाही, तो निवारणच करतो. म्हणून आपलं संकट आपले गणपती बाप्पाच्या चरणावर आपल्याला सोडून द्यायचे आहेत आणि गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. आणि आपण जर विश्वास ठेवून जर गणपती बाप्पाची सेवा केली, तर नक्कीच आपलं संकट निवारण होतं. तुम्ही हे नक्की ह्या संकष्टी चतुर्थीला अनुभव घेऊन पहा. तुमची जी काही इच्छा असेल गणपती बाप्पांना बोलून सांगा की माझी ही अशी-अशी इच्छा आहे, पूर्ण होऊ दे. तर नक्कीच 100% तुमची ही इच्छा पूर्ण संकट म्हणजे निवारण होणार आणि गणपती बाप्पा तुमची इच्छा पूर्ण करणार. ही अशी संकष्टी चतुर्थी आहे, की ज्या दिवशी आपण जी काही इच्छा बोलतो, ती पूर्ण होतीच संकष्ट चतुर्थीला. तुम्ही अशा म्हणजे संकल्पयुक्त जर केल्या चतुर्थी 11, 21, 5 तर त्या म्हणजे चतुर्थीला तर नक्कीच भरभरून यश प्राप्तच होत असते. तर तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा बोलून करू शकता हे व्रत. जर तुम्हाला व्रत शक्यच नसेल करणं, तर तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणजे वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ हा जपाचा आपल्याला नामस्मरण करता येईल. तर तुम्ही नामस्मरण सुद्धा करू शकता आणि या दिवशी तुम्हाला चतुर्थी जितक्या दानधर्म समजा करता येईल, अन्नदान करता येईल, वस्त्रदान करता येईल, तितकं तुम्ही दान करू शकता.
जमल तेवढं तुम्ही यथाशक्तीने दान करा. तर ह्या दिवशी आपण जे काही दान करतो, तर त्याचं आपल्याला भरभरून यश प्राप्त होत असतं आणि आपला गणपती बाप्पा आपल्यावर सदैव कृपाछत्र धरतो. आपल्यावर सदैव आशीर्वाद देतात. तर तुम्ही ह्या दिवशी अन्नदान करा. कारण चतुर्थीच्या निमित्ताने म्हणजे भरपूर जण 21 मेहून असा जेवू घालतात, अन्नदान करतात. तर ते आपल्याला तितकं शक्य नाही झालं, तर तुम्ही जे तुम्हाला यथाशक्ती 2-4 जे करताल, तर त्याचं आपल्याला पूर्ण याचं फळ मिळत असतं या दिवशी. आणि हे अधिक महिना, संकष्टी चतुर्थी सगळंच आल्यामुळे हे आपला दुग्ध शर्करा योग आलेला आहे. तर ह्या दिवशी तुम्ही जितकं अन्नदान करता येईल तेवढं करा, नाहीतर फळदान करा. कुठलं दान करू शकता. कारण आपण जे एक दान केलं तर आपल्याला 1000 पटीने आपल्याला ह्या संकष्टी चतुर्थीचं फळ मिळत असतं. म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करा. तर आपल्याला तुम्ही जर दुर्वाचा माळ वगैरे करू शकत असाल, तर दुर्वाची सुद्धा गणपतीला माळ करा. कारण दुर्वा हे गणपती बाप्पांना फार प्रिय आहेत. कारण आता कसं आहे कोणाला इतक्या माळेपुरत्या इतक्या मिळणं शक्य नाही. तर तुम्ही 21 दुर्वा वाहून हे करा आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अवश्य दाखवा. कारण गणपती बाप्पाला गूळ खोबरं हे फार प्रिय आहे. कारण इथे आपण जर गूळ खोबरं ठेवलं तर आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि मोदक तर समजा संध्याकाळच्या पूजेला मोदक ठेवायचेच आहे आणि जो काही तुम्ही गोडाचा नैवेद्य करता, पुरण समजा स्वयंपाक वगैरे केला तर ते आपल्याला मेहून जेवू घालायचे तेव्हा आपल्याला पुरणाचे मोदक करून तुम्ही नैवेद्य दाखवला तर खूपच उत्तम. ही अशी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सेवा करायची आहे. ही जेव्हा म्हणजे सहज साधी सोपी सेवा आहे, पण प्रभावी उच्च कोटीची सेवा आहे. सहज सगळ्यांना जमेल. कारण चतुर्थी व्रत हे सगळेजण करतातच. पण ही संकष्टी चतुर्थी अधिक महिन्यातली असल्यामुळं ही सेवा आवर्जून करा. उपास नाही घडला तरी चालेल, पण सेवा आवर्जून करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.